तर भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीने कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, छातीत दुखत असल्याने काही काळ ऑक्सिजन लावण्यात आल्याची माहिती मिळते। खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती आहे। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। तातडीने कार्डियक अँब्युलन्स बोलावून भोंदू खरातची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। एसआयटी कडून खरातची चौकशी सुरू असतानाच अशोक खरातच्या छातीत दुखू लागलं। खरातला चौकशी सुरू होताच डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। यानंतर वैद्यकीय पथक बोलावून खरातवर प्राथमिक उपचार करण्यात आले। 2 दिवसांपूर्वीच खरातच्या वकिलांनी खरातची न्यूरोसर्जनकडे तपासणी करण्याची मागणी केली होती। नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात बोगस खात्यातून कोट्यावधी खरातच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। नाशिक आणि सिन्नरमधील प्रत्येकी 2 बँक खाती ईडीच्या रडारवर आहे। गेल्या 10 वर्षातील व्यवहारांचे सखोल विश्लेषण सुरू असून जगदंबा पतसंस्थेत उघडलेल्या 32 बोगस खात्यांची चौकशी सुरू आहे। या खात्यांचं कनेक्शन आता खरात आणि पत्नीच्या खात्यांशी तपासलं जातंय। काळा पैसा पांढरा करण्यासाठी बोगस खात्यांचा वापर केल्याचा संशय। भोंदू खरात प्रकरणात शहरातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी झाली। जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशी करून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आले। तर खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार असून पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे।